नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. मित्र आता जानकीचं कौतुक करत असते, फार फार कौतुक करत असते. तुला नको नको ते बोलले, पण तू काय राग मनात धरला नाही. या जानकी, फार फार कौतुक आहे तुझं. तुझ्या सुखासाठी जे जे शक्य आहे तू सगळं केलं जानकी. खरंच तू कमाल आहेस. खूप जानकीचं कौतुक वाटतं. या घरासाठी तिने काय काय केलंय आजपर्यंत. जानकी म्हणते, शरुताईंसाठी का सारखे सारखे आभार मानताय आणि माझं कर्तव्य करते. जरा जे मिळायला हवं ते फक्त देण्याचा प्रयत्न करते. मी काय वेगळं किंवा जग वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाहीये. प्लीज आई, तो मार्ग योग्य वाटला तो तुम्ही निवडला आणि त्यात वेगळं असं काही नाहीये. आभार वगैरे मानू नका प्लीज. जो काही मार्ग निवडते ना, घरातल्या लोकांसाठी, प्रत्येकासाठी, घरासाठी अगदी चांगला आणि उत्तम असतो. जानकी, याचं कौतुक वाटतंय ग. प्रत्येक वेळेला जशी तशी कशी वागते तू. जानकी म्हणते, बास नाही, किती कौतुक करताय. पुरे माझं कौतुक. कौतुकाच्या नादात पूजेचं मुहूर्त निघून जाईना. आपल्या घरात पूजा आहे, चला आवरा. त्यामध्ये बघितलं का कसा विषय बदलला. जानकी येते, छान आणि आनंदाचं वातावरण असतं त्यांच्या घरात. एकंदरीत सुमित्रा खुश तर सगळे खुश असतात. इकडे आता राहुल आणि शर्वरी जे काय आतापर्यंत त्यांनी कारनामे केले त्याचे पहाडे वाचून दाखवत असते राहुलच्या पुढे ही शर्वरी. राहुल म्हणतो, शर्वरी यू आर ग्रेट, सिम्पली ग्रेट. तुझं डोकं आहे ना मशीन पेक्षा सुद्धा फास्ट चालतं, खूप फास्ट चालतं. आली होती ना आपल्या घराच्या मागच्या अंगणात विक्रमची बॉडी पुरूया, तेव्हा मला भीती वाटली होती. ही विक्रमची बॉडी मागच्याच अंगणात का पुरायला लावतीये. रिमेंबर, आपलं भांडण झालं होतं यावरून. हो हो नक्की. शर्वरीला आणि राहुलला लगेच तो प्रसंग आठवलेला असतो. राहुल म्हटलेला असतो की शर्वरी, या बॉडीचं काय करायचंय. तेव्हा शर्वरी अगदी इझिली म्हटलेली असते. त्याचं कळलं तर वाट लागे ना, इथून पटकन हलवावी लागणार. तुझ्या घराच्या मागच्या अंगणात पुरूया ही बॉडी, म्हणजे कोणाला काही संशय येणार. पण तू वेडी झालीस काय गे, काय बोलती. तुझं तुला तरी कळतंय का. आपल्या दोघांना अडकवण्याची उत्तम सोय करते शर्वरी. शर्वरी म्हणते, राहुल मी काय बोलते हे तुझ्या लक्षात येत नाही. जे काही बोलते ना ते लक्षात घे, म्हणजे सगळंच काही सोपं पडेल. स्टोरी सांगणार आहे ना, ती स्टोरी आपल्याला वापरता येऊ शकते. कळतंय का. देव ना करो हे प्रकरण कोर्टापर्यंत जाऊच नाही, पण समजा गेलंय कोर्टापर्यंत तर आपण काय सांगायचं. जर मी हा खून केलाय तर बॉडी मागच्या अंगणात का पुरेन मी. सिंपल आहे ना. समोरच्या वकिलाने क्रॉस क्वेश्चनिंग मध्ये तुला अजून काही प्रश्न विचारले आणि हा वाद जर वाढला तर काय उत्तर देशील. ती वाद जर वर्क झाला नाही तर काय करायचं, बरोबर ना. म्हणतो मग तो आरोप माझ्यावर टाकायचा असतो. म्हणायचं खून तू नाही राहुलने केलाय. तुला अडकवण्यासाठी राहुलने ती बॉडी घराच्या मागच्या अंगणात पुरली. पण ते असं करणार नाही. तू वेडायच काय रे, तुला काय अडकवेन मी. फासावर चढू. मला खात्री आहे शरू, सगळं झालंय जे काही होतंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे होतंय, बरोबर ना शरू. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. डोंट वरी शरू. तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही राहुल. डोंट वरी. ते म्हणते ठरलं तर मग तुझ्यावरचा गुन्हा सिद्ध होणार नाही, कारण तू काही केलेलंच नाहीये. राहुल म्हणतो, एक्झॅक्टली. तूही सुटशील आणि मीही सुटेल. हातोडीवर माझे फिंगरप्रिंट मिळणार म्हणजे मिळणार, यात काही शंकाच नाही. आणि त्याच वेळेला मी रडणार, तुम्ही रडणार, कडणार, सिंपती मिळवणार आणि मग सांगणार की मुलगी म्हणून कर्तव्य आहे ना वडिलांना वाचवणं. जर विक्रांत नानांना ठेचून ठेचून मारत होता तर मी वाचवायला गेले, त्यात काय. आणि तो मला मारायला लागला म्हणून मी त्याला मारलं आणि पलटवार होऊन तो गेला. आज माझ्या वडिलांवर वार करत होता, त्यांना वाचवण्यासाठी मी हे सगळं केलंय, त्यात काय वेगळं आहे आणि माझी काय चूक. अगदी नानांसारखं ठेचून ठेचून मलाही मारणार होता म्हणून मी नाईलाजानं त्याला पलटवार केला आणि मग सेल्फ डिफेन्स मध्ये विक्रांतचा मृत्यू झाला. आय एम सॉरी मिलॉर्ड. मारलं नसतं त्याने मला मारलंच असतं, यात काही शंकाच नाही. म्हणून मी त्याला मारलं. इतकी घाबरले होते. मग मला जे सुचलं त्यावेळेला ते मी केलं. सगळ्यांपासून लपवलं. मला तू सुचतच नव्हतं मी काय करू आणि काय नाही करू. लपवायची असते ही बॉडी वगैरे, मला काही सुचतच नव्हतं. प्रोफेशनल गुन्हेगार थोडी, मला कसं कळणार कुठे काय विल्हेवाट लावायची बॉडीची. मग ती बॉडी मागच्या अंगणात पुरून टाकली आणि मर्डर वेपनही तिथेच टाकलं, कारण लपवायचं छपवायचं मला काही माहितीच नव्हतं. त्याला वाचवण्यासाठी हा गुन्हा केलाय. मी जर गुन्हा करत नव्हते तर तो मला मारत होता. जय साहेब, तुम्हाला जे योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ठरवून असं काहीच केलेलं नाहीये, फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी जे काही केलंय ते केलंय. तर म्हणतो शरू, खूप मोठी रिस्क आहे. शुअर आपण सुटणार आहोत की अडकणार तर पुरते अडकणार. सुटका होणार म्हणजे होणार 100%. स्वतःला वाचवण्यासाठी समोरच्याला मारलं तर सुटका होते म्हणजे होते, फक्त हे प्रूव्ह केलं पाहिजे. आणि डोंट वरी राहुल, सुटका होणार शब्द मी तुला देते. त्याची बॅग वगैरे भरलेली असते, इने त्याच्या सामान टाकलेलं असतं सगळं, आणि बॉडी जी असते ती गाडीत टाकू आणि लगेच मागच्या अंगणात पुरूया. शर्वरी आणि राहुलने एका रात्रीच सगळा खेळ केलेला असतो. शर्वरीने राहुलला बरोबरीने साथ दिलेली असते. स्वतःच्या नवऱ्याला, स्वतःच्या बापाला मारलेलं असतं. इतकी ही विचित्र अशी वागायला लागलेली असते शर्वरी. फक्त आणि फक्त राहुल बरोबर तिला पळून जायचं असतं आणि पैसा मिळवायचा असतो या उद्देशाने. राहुल बरोबर मिळून तिने खड्डाही खांदला, विक्रांतची बॉडीही पुरली, सगळ्या याची विल्हेवाट सुद्धा लावली. अगदी शर्वरीने जसं ठरवलं तशी तशी ती करत गेली आणि बरोबर सगळं होत गेलं. शर्वरीला आणि राहुलला सगळं आठवतं की आपण कसं कसं काय काय केलं आणि कसा सगळा प्लॅन वर्क झाला आणि सगळ्या याच्यातून सही सलामत आपण कसे सुटले. मिळून खड्डा खांदला, नंतर दोघांनी मिळून तो पूर्ण खड्डा बुजवला आणि विक्रमच्या बॉडीची विल्हेवाट लावली. झाल्यावर शर्वरीने ती विक्रांतची
बॅग घेतली आणि डायरेक्ट स्टोर रूम मध्ये कपाटाच्या वर नेऊन ठेवली. कुठे लपवावी काय लपवावी तिला कळत नव्हतं. मग ती डायरेक्ट घेते आणि कपाटावर टाकून देते. तिने सगळं प्लॅनिंग आणि शांत डोक्याने केलेलं असतं. त्यामुळे जबरदस्त त्या गोष्टी अशा जबरदस्त घडत गेलेल्या असतात की कुणाला जरा सुद्धा शंका येत नाही. त्यामुळे ती अलगद सगळ्या याच्यातून बरोबर सुटलेली असते. फोन मात्र स्वतःकडे घेतलेला असतो. बॅग परत खाली घेते, त्या बॅग मधनं फोन काढते, म्हणते माझ्याकडेच ठेवते स्विच ऑफ करून, हा कामाला येणार आहे मला. आणि आता फोन स्वतःजवळ ठेवलेला असतो आणि बॅग आता परत कपाटावर ठेवून देते. शर्वरी आणि राहुलला सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवत असतो आणि ही शर्वरी राहुलला सगळं डिटेलमध्ये सांगत असते. प्रत्येक वेळेला राहुल तिच्या बरोबर असतो तरी सुद्धा प्रत्येक प्रसंग त्या रिपीट करत असतात. राहुलने तिला साथ दिलेली असते, सगळं विल्हेवाट लावलेली असते, बॅगची बॉडीची. आता घट्ट अशी मिठी मारते राहुलला आणि थँक्यू सो मच राहुल, तू होता म्हणून सगळं काही सक्सेस झालं, तू नाही तर काहीच होत नव्हतं. थँक्यू सो मच राहुल. राहुल थँक्यू सो मच, तू मला साथ देतोय, पण कसं आहे ना, हा जो आळ घेतोय आपण फक्त आणि फक्त केस फिरवण्यासाठी. मी तुला अडकू देणार नाही, यात काही शंकाच नाही. काही झालं तरी मी तुला अडकू देणार नाही हा शब्द आहे माझा राहुल. डोंट वरी, तू बिंदास राहा, मी तुला सगळ्या याच्यातून सही सलामत सोडवणार, म्हणजे सोडवणारच. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला कधी शिक्षा होऊ देणार नाही, कधी शिक्षा होऊ देणार नाही. अगं शरू, विश्वास आहे तर म्हणूनच एवढी मोठी रिस्क घ्यायला लागलोय ना. डोंट वरी, तू का घाबरतीयस? रिलॅक्स, अजिबात घाबरू नको बरं. पूर्ण विश्वास आहे शर्वरी तुझ्यावर, तू अजिबात मला सारखं सारखं सांगायला जाऊ नको. असाच राहू दे प्लीज प्लीज राहुल. त्यांना असं वाटलं पाहिजे की हे सगळं खरं घडतंय आणि असंच घडत गेलंय. प्लॉटिंग असं कुणाला दिसलंच नाही पाहिजे, सगळं नॅचरली झालंय किंवा होतंय असंच वाटलं पाहिजे. डोंट वरी, कुणाला काहीच संशय येणार नाहीये. काम डाऊन काम डाऊन. म्हणते चल आता सगळं काम झालंय, निघूया. सगळ्याची विल्हेवाट लावून बरोबर ते आरामाने निघून गेलेले असतात. अगदी निवांत सगळं काम केलेलं असतं, शांत डोक्याने केलेलं असतं शर्वरीने. शर्वरीचं डोकं खरंच सॉलिड असतं की सगळं व्यवस्थित आणि प्लॅनिंग नुसार केलेलं असतं. केस जर कोर्टात उभी राहिली तर तिथे जाऊन काय बोलायचं, काय करायचं, कशी नाटकं करायची, हे सुद्धा तिने आत्ताच सगळं ठरवलेलं असतं. त्यामुळे आता हे सगळं घडत घडत जाणार आणि ती बरोबर तिने जसं ठरवलंय, जशी प्रॅक्टिस केलीये तसं वागणार आणि यातून अलगद सुटणार. आधीच तिने सगळं ठरवलेलं असतं. शर्वरी आणि राहुल त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. पूजेला जाण्याच्या आधी हा सगळा चर्चा चाललेला असतो. राहुल तुला हे सांगते का, तू घाबरू नये म्हणून तुला मी सगळं काही सांगतेय. कुठलीही शंका मनात राहू नये किंवा तू घाबरू नये म्हणून मी तुला सगळं काही स्पष्ट आणि खरं खरं सांगितलंय. आतापर्यंत आपण जे काही केलंय ते कुणाला काही कळलं नाहीये. सगळं व्यवस्थित आणि सुरळीत झालंय, अगदी आपल्या प्लॅनिंग नुसार. तुला काय वाटतं, या बायका आपल्या दोघांचं काहीही वाकडं करू शकत नाही, काहीही बिघडवू शकत नाही. या बायका काहीच बिघडवणार नाहीये, त्याच्यामुळे डोंट वरी. राहुल म्हणतो चल चल चल, पूजेला जायचंय ना आपल्याला, चल डोर लॉक कर आणि चल बरं, चल लवकर. लॉक का करायची? त्यांना संशय येणार आणि संशय आला की मग काय करायचं? त्यांना संशय येईल किंवा ते आपल्या विरोधात उभा राहतील असं काहीच करायचं नाहीये. जानकी बहिणी आपल्यावर लक्ष ठेवून होती, तिची शंका मी बोलण्यातून दूर केलीये, त्यामुळे ती आता परत परत सारखं सारखं तेच विचारायला जाणार नाही. डोंट वरी, आपण हे लॉक वगैरे केलं ज्यांची शंका अजून पक्की होणार, मग काय हे आपल्याला सोडत नसतात. त्यापेक्षा आपण काहीही करायला जायचं नाहीये. जे चाललंय ते तसं आणि तसंच चालू जायचं, अगदी नॉर्मल वागायचं, म्हणजे या आपल्या मागे येणार नाही. कळतंय का राहुल? घाबरू नको रे राहुल, त्यांचा संशय अजून बळावेल असं काही वागायचं नाही, आपल्याला नॉर्मल वागायचंय. आणि ते आपल्या रूम मध्ये येणार नाहीये. वहिनीनं अशी बोलली ना मी की तिची शंका दूर झाली असणार आहे. ती चुकून सुद्धा माझ्यावर शंका घेणार नाही आणि या रूमची झडती वेडती असं काहीच होणार नाहीये. त्यामुळे रिलॅक्स. राहुल तू कशाला टेन्शन घेतोय, मी बघतीये ना सगळ्या गोष्टी. चल चल चल, पूजेला लेट होतोय. ए शरू, ही पूजा वगैरे कसली आहे ग? कसं आहे ना, लग्न झालं की मुलीचं नाव बदललेलं असतं आणि ताटावर तांदूळ घेतलेले असतात. तांदळावर जे नाव आपण लिहिणार आहोत, म्हणजे जे इथून पुढे बोलणार आहोत ते नाव लिहायचं असतं. म्हणजे मुलीचं नवीन नाव, नवीन आयुष्य आजपासून सुरू होतं. म्हणून ही पूजा असते खरं तर. मग राहुल म्हणतो एक मास्टर माइंड म्हणून नाव लिहायचं का? शर्वरी आता हसायला लागलेली असते. चालेल चालेल, आय एम मास्टर माइंड, ओके ओके. चल चल चल, उशीर होतोय रे राहुल. शर्वरी म्हणते माझं नाव बदलायचं नाही म्हणजे नाही. नाव ही ओळख आहे आणि नावाने जी ओळख आहे ती पुसलेली मला चालणार नाहीये. त्यामुळे माझं नाव आहे ते आहे, मी ते बदलू देणार नाहीये. कळतंय का? चल, सुंदर नाव आहे शर्वरी, अजून काय बदलायचंय? म्हणतो मला पण नाव बदलायचं नाहीये. ते नवरे इतके खुश असतात की बस. आता बाहेर सुमित्रा म्हणते अरे जा, कोणीतरी त्यांना बोलवून आणा, पूजेला उशीर होतोय. म्हणतो मी बोलवून आणतो. शर्वरी म्हणते आलोय आम्ही. आता आलेले असतात नवरदेव नवरी, गुरुजी आलेले असतात, पूजेला सुरुवात झालेली असते, सगळं तर मांडणी आधीच झालेली असते. आता हे बसतात पाठावर आणि लगेच गुरुजी पूजा सुरू करतात.
गुरुजी म्हणतात चला आता पूजेला सुरुवात होतीये. सगळे शांतपणे बघत असतात पूजा कशी चाललीये, काय चाललीये. त्याला हात लावा आणि आता पूजा सुरू झालेली असते. आता मंत्र वगैरे पडायला सुरुवात करतात आणि मनापासून ही पूजा सुरू झालेली असते. पूजा सुरू झालेली असते की लगेच ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींना खाणाखुणा करतात आणि यांच्यात काहीतरी प्लॉटिंग झालेलं असतं. लगेच आता ऐश्वर्या म्हणते आई ग जानकी डोकं दुखायला लागलंय ग, मला असं गरगरल्यासारखं होतंय ग. कसं काय ऐश्वर्या अचानक असं होतंय, दगदगीने झालं असेल बरं, चक्कर आल्यासारखं होतंय ग, मला कसं तरीच होतंय ग जानकी. म्हणते मला जरा बरं वाटत नाहीये, मी पूजेला नाही थांबले तर चालेल का प्लीज आई, मला जरा चक्कर आल्यासारखं होतंय. म्हणते हो ऐश्वर्या जाऊन आराम कर, दगदगीने होतंय. शर्वरी मला जरा गरगरल्यासारखं होतंय, चक्कर आलीये, थोडा वेळ तुझ्या रूम मध्ये आराम करू का ग, मी वर जाणं मला शक्य नाहीये, चालता येणार नाही, तुझ्या रूम मध्ये 10-5 मिनिटं पडले तर चालेल का. शर्वरी म्हणते हो हो नक्कीच, जा की जाऊन कर आराम, जा ग जा, कर आराम कर आराम कर. आता राहुल घाबरलेला असतो, शर्वरी मात्र चॅप्टर असते. शर्वरी म्हणते जा, कारण ती नाही म्हटली असती तर मग संशय आला असता. पूजेला बसलेले असतात तरी ऐश्वर्या बरोबर तिच्या रूम मध्ये संधी साधून गेलेली असते. आता हळूहळू डोक्याला हात लावत लावत गेलेली असते. राहुल आणि शर्वरीचं पूजेत काय मन लागत नाही, तर छान त्यांची पूजा सुरू झालेली असते. ऐश्वर्या आणि अवंतिका खूप घाबरलेले असतात आणि जानकी सुद्धा, आपण हे करतोय पण हे परफेक्ट झालं पाहिजे, आपल्याला जर पकडलं तर अजून रामायण महाभारत घडायचं. पूजेसाठी शांत असे बसलेले असतात. पण शर्वरी आणि राहुलचं मात्र काही चित्त लागत नसतं, कारण ऐश्वर्या रूम मध्ये गेली याच्याने ते घाबरलेले असतात. बर संधीचा फायदा घेतलेला असतो. ऐश्वर्या रूम मध्ये आलेली असते, डोक्याला हात लावत लावत आता तयार झालेली असते डिटेक्टिव्ह बनायला. एका मिनिटातच तिचं डोकं गेलेलं असतं दुखायचं पळून. इकडे आता गुरुची पूजा सुरूच ठेवलेली असते, छान अशी पूजा चाललेली असते. पण अवंतिका आणि जानकीचं लक्ष मात्र ऐश्वर्याकडे असतं. तिने पटकन काय करायचंय ते करून बाहेर यावं, कारण ही शर्वरी कोणत्याही क्षणी जाऊ शकते रूम मध्ये याचा त्यांना अंदाज असतो. पूजेच्या नादाला लागतच नाही, तिचं सगळं लक्ष ऐश्वर्याकडे असतं. ही रूम मध्ये गेलीये म्हणजे काहीतरी कारस्थान नक्कीच करणार. बरं म्हणते मला खात्री आहे शर्वरी, नक्कीच काहीतरी मोठी भानगड केलीये तू, आणि नक्की काय भानगड केली हे मला शोधायचंय, म्हणजे शोधायचंय. अगदी काहीही झालं तरी मी शोधणार म्हणजे शोधणारच. सेल्फ डिफेन्स मध्ये तू विक्रांतचा खून केला हे तू खोटं बोललीयस. खरं तर त्याचा खूनच केलाय तू, स्वतःला वाचवण्यासाठी नाही, तू त्याला खूनच केलाय, त्याला जीवे मारलाय. बरं म्हणते कोर्टात सगळ्यांच्या डोळ्यात धूळ अगदी अलगद सहज फेकली, पण इथे नाही. तू काय केलंय हे मी दाखवणार म्हणजे दाखवणार. पहिल्या दिवसापासून तुझ्यावर मला शंका आहे ग शर्वरी. कितीही नाटकं कर, कितीही काही कर, ऐश्वर्याच्या नजरेतून तू नाही सुटू शकत आहे, कारण तू काय केलंयस मला चांगलं माहिती की सुटका तर काय आरामात केलीये ग. वा, लग्नही केलंय, सगळं तुला हवं तसं केलंय ग. शर्वरी पूजेत काय मन नसतं तिचं, सगळं तिच्या बेडरूम कडे लक्ष असतं. अरे म्हणते तुला वाटत असेल की तू मास्टर माइंड आहे, पण मी सुद्धा ऐश्वर्या आहे. त्यापेक्षा मोठे मोठे खेळ मी खेळून बसलीये आणि त्यातून अलगद सुटलीये. त्यामुळे तू कितीही हुशारीने वाग ग, ऐश्वर्याच्या पुढे नाही जाऊ शकत, मी तुला पुढे जाऊच देत नसते. शर्वरीला काहीही करून काहीतरी बोलायचं असतं. ती म्हणते अगं जानकी बहिणी. जानकी म्हणते काय खरंच बरं वाटत नाहीये, तिला फार त्रास होतोय का, कारण माझ्याकडे काही औषधं वगैरे आहेत, मग तिला मी औषधं दिले असते, माझ्या रूम मध्ये ठेवलीत मी औषधं, मग देऊ का, तिला जरा बरं वाटेल. की म्हणजे तसं नाहीये, आराम करेल तर वाटेल बरं, कशी दगदग झाली ना सगळी त्याच्याने होत असणार आहे. पूजेतून उठलेली असते शर्वरी. एक मिनिट गुरुजी, शर्वरीचं काय मन लागत नसतं. अगो बहिणी तिला काय झालंय सांग की. तिला असं झालेलं असतं मी रूम मध्ये कधी जाईन आणि ऐश्वर्याला रूम मधून बाहेर कधी काढेल. त्रास जर होत असेल तर माझ्याकडे औषध आहे, मी देते की तिला. चल बरं आपण तिला औषध देऊच्या. तरी म्हणते बहिणी काय झालंय सांग ना ग, तुम्ही दोघी सुद्धा इतक्या टेन्शन मध्ये. अगं मलाही टेन्शन यायला लागले, तिला जर बरं नसेल तर कसं सांग बरं बहिणी. तू इथे, मी तिला डोक्याचं औषध देऊन येते, तू इथेच थांब बहिणी, मी आलेच. आता ही शर्वरी मुद्दामून तिच्या रूम मध्ये चाललेली असते, जेणेकरून ऐश्वर्याला ती रंगे हात पकडेल. ऐश्वर्याने पटापट शोधायला सुरुवात केलेली असते. सुमित्रा म्हणते त्यात पूजा होईल, मग जा, अशी पूजा सोडून जाऊ नको बरं शरू, बस खाली. तिचं डोकं दुखतंय ना, मग बरं वाटत नाही ना. नाही शर्वरी तू बस, पूजा सोडून जाऊ नको. की म्हणजे तुम्ही बसा पूजेला, माझ्याकडे आहे गोळी मी देईन, तुम्ही पूजा सोडून जाऊ नका बरं. असं काय करते, गोळी देणं पण महत्वाचं आहे ना. माझ्याकडे आहे गोळी, मी देते, पॉवरफुल गोळी आहे, लगेच असर होतो. आता ही शर्वरी काही करून इथून निघून जाण्याच्या याच्यामध्ये असते, कारण तिला जायचं असतं आणि तिला ऐश्वर्या काय करते हे बघायचं असतं. जानकी तिला जाऊ देत नसते आणि शर्वरीला काही करून त्या रूम पर्यंत पोहोचायचंच असतं. इकडे इतके उचक पाचक केलेली असते, पूर्ण कपाट तिने खाली घेतलेलं असतं, फाईल्स वगैरे चाळून बिळून सगळं बघितलेलं असतं तिने. ऐश्वर्याच्या हाताला आतापर्यंत तरी काही लागलेलं नसतं. त्या फाईल्सचा वगैरे बारीक असा अभ्यास केलेला असतो ऐश्वर्याने. आणि शर्वरी आता इकडे यायला निघालेली असते, कारण तिला इतका थांबवण्याचा प्रयत्न केला
ती फार ऐश्वर्याची काळजी दाखवते आणि तिला गोळी देतेच असं म्हणत असते. ती बरोबर निघालेली असते आणि तिच्या मागे जानकी निघालेली असते आणि शर्वरी बघत असते की जानकी माझ्या मागे 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 येते म्हणून. तरी बरोबर ऐश्वर्याला रंगे हात पकडायला चाललेली असते आणि तिच्या मागे जानकी आलेली असते. शर्वरी हळूहळू दरवाजाच्या तिकडे चालली. हे सगळे बसलेले असतात आणि गुरुजी सुद्धा असतात. आता सगळे शर्वरीकडे बघत असतात आणि जानकीला आता काय करू आणि काही नाही काही सुचत नसतं. जास्त वेळेला जर थांब थांब म्हटली तर जानकीवर संशय येणार. जानकी सुद्धा काही करू शकत नसते. आता जानकी फक्त बघण्याची भूमिका घेते. ही शर्वरी दरवाजापर्यंत पोहोचलेली असते आणि आता दरवाजा उघडणार आणि ऐश्वर्याला रंगे हात पकडणार. बरोबर शर्वरीने अजिबात ऐश्वर्याला वेळ दिलेला नसतो काही बघायला काही करायला. लगेच ती आलेलीच असते रूम पर्यंत. आता इतकी लोक तिला नको जाऊ म्हटले तरी ही शर्वरी फार ऐश्वर्यावर प्रेम करते, काळजी दाखवते. असं दाखवत दाखवत तिथपर्यंत आलेलीच. दार उघडणार तेवढ्यात काय ऐश्वर्या आतमध्ये काहीतरी करते हे जानकीला माहितीये. वणच थांबा म्हणून जोरात आवाज दिलेला असतो जानकीने. आता शर्वरी दार उघडायला जाते तर थांबते की का मला हिने आवाज दिलाय. माघारी बघितलेलं असतं शर्वरीने. तिला बसला आणि पूजेतून मध्येच उठून येणं बरं दिसतंय का तुम्हाला? आणि पूजा महत्वाची की तिला गोळी देणं? करेल की 5-10 मिनिटं आराम. एवढं काय बिघडतंय? तुम्ही आधी पूजा अगदी 5 मिनिटात पूजा होईल तुमची. 6च्या आत पूजा संपवायची सांगितलंय ना, मग तुम्ही का ऐकत नाहीये वंश? एवढंच चान्स आहे, एवढी पूजा झाली की संपलं. ऐश्वर्याची काळजी करू नका, एवढं काय नाही. तिला दगदगीने होतंय. जर आराम केला की ती बरी होईल. आहे ना, मी देईन तिला गोळी. तुम्ही चला बरं वंश, चला तुम्ही. कुठे मला सांगा, मी देते आणि गोळी देऊन परत माघारी येते. 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे जानकी वहिनी? तूच सांग बरं. पूजा करतोय आपण, पूजा महत्वाची आहे ना. तुम्हाला कळत कसं नाहीये? पूजेतून असं उठू नाही, बरं दिसत नाही ना ते. ओके, आलेच मी म्हणून दणकन अशी दार उघडते आणि आतमध्ये आलेली असते ही शर्वरी. आल्या आल्या बघते तर काय, जानकी आणि शर्वरी एकाच याने धक्क्यात बसलेले असतात आणि इतका जबर असा धक्का बसतो की दोघी अगदी आश्चर्यचकित होऊन बेडरूम मध्ये आत बेडवर बघायला लागलेले असतात. त्यात डोकं पकडून बसलेली असते. ते सगळी रूम व्यवस्थित का नीट चेक करते, पण ऐश्वर्या डोळे बंद करून डोक्याला हात लावून बसलेली असते आणि शर्वरी तिरक्या नजरेने सगळी रूम अशी बघून घेते की सगळं व्यवस्थित आहे का माझ्या रूम मध्ये. जानकीला जरा रिलॅक्स फील होतं. या शर्वरीने जर ऐश्वर्याला पकडलं असतं तर अवघड झालं असतं. शर्वरी सगळीकडे बारीक निरीक बघते. सगळ्या वस्तू आहेत तशाच असतात, कोणीच काही हल्लेलं नसतं. कपाट वगैरे लावलेलं असतं व्यवस्थित. इकडचा कपडा तिकडे झालेला नसतो. शर्वरी म्हणते ही खरंच बेडवर अडवी झालीये, म्हणजे खरंच हिचं डोकं दुखते आणि हिला चक्कर येतेय. म्हणजे ही नाटकं वगैरे काही करत नव्हती, खरंच हिला त्रास होतोय. शर्वरीने सुद्धा आता मान्य केलेलं असतं. खूप बरं वाटत नाहीये का? खूप डोकं दुखतंय का? डॉक्टरांच्याकडे जायचंय का आपल्याला? हात लावते आणि विचारते. ऐश्वर्या म्हणते हो ना, मला असं कधी होत नाही बरं का, पण असं का व्हायला लागलंय काही कळत नाहीये मला. अगदी कसं तरी होतंय, मला उभंच राहत नाही. गोळी देते तुला मी म्हणून गोळी द्यायला आता ही स्पीड मध्ये चाललेली असते. ऐश्वर्या आणि जानकी इतक्या घाबरलेल्या असतात. ही शर्वरी लगेच गोळी देते म्हणून लगेच पटापट पटापट चालायला लागते आणि गोळी देण्यासाठी कपाट उघडायला लागलेली असते. आता कपाट अस्तव्यस्त आहे की सगळं व्यवस्थित आवरलंय. ऐश्वर्याला माहिती. जानकी आणि ऐश्वर्या एकमेकींना खानाखुना करतात, पण ही शर्वरी मात्र नजर ठेवून असते. इतकी हुशार असते. आहे तसं कपाट तिने व्यवस्थित नीट अँड क्लीन लावून दिलेलं असतं. शर्वरी आता कपाट उघडते तरी सुद्धा तिला शंका येत नाही की हिने काही उचक पाचक केलीये. अगदी व्यवस्थित जिथलं तिथं सामान लावलेलं असतं. जानकीला सुद्धा बरं वाटतं, कारण कपाट जर असं तसं लावलेलं असतं तर शर्वरीला शंका आली असते की इथे कोणीतरी काहीतरी काळा बाजार केलाय, पण नाही, आहे तसं तिने कपाट लावून दिलेलं असतं. त्यामुळे शर्वरीला शंका येईन असं काहीच घडलेलं नसतं. ऐश्वर्याने पूर्ण कपाट बघितलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते नको, गोळी वगैरे देऊ नका, मी सहसा गोळ्या घेत नाही, नको राहू दे, थोडा आराम केला की बरं वाटेल, गोळ्या वगैरे नकोस, ती सवय पडून जाते. मी गोळी घे, घरात फंक्शन आहे, सगळ्यांमध्ये येशील तरी जरा बरं वाटेल ना. मग तू नाही तर आम्ही कसं फंक्शन करायचं सगळं. तू घे गोळी, जरा बरं वाटेल, मग तू आमच्यामध्ये ये. समोर गोळी घे म्हणजे मला खात्री पटेल तुला बरं वाटेल म्हणून. म्हणते वंश चला बरं. आता ऐश्वर्याने वंशांच्या समोर गोळी घेतलेली असते. वंशाला सुद्धा रिलॅक्स वाटतं आणि रूम मध्ये काहीच झालेलं नाहीये, त्यामुळे अगदी बिंदास झालेली असते ही. वंश तुम्ही बाहेर चला, पूजेला उशीर होतोय. ती ना ऐश्वर्याने गोळी, आता तिला आराम करू द्या, आपण जाऊया बाहेर. चला आराम कर, मी होते पुढे, मग तुला बरं वाटलं की ये परत. ऐश्वर्याला सांगितलेलं असतं जानकीने खुणावून की ती गोळी थुंकून टाक, तू घेऊ नको. आणि हे दोघीही बाहेर आलेले असतात. वंश एक गोष्ट विचारायची, विचार ना. मी अगदी तुम्हाला जे विचारते त्याचं खरं उत्तर द्यायचं. अगं विचार ना जानकी वहिनी, एवढी काय फॉर्मॅलिटी करतीये? तुम्ही जे ऐश्वर्याला आता औषध दिलं ते काळजीपोटी दिलं की शंका होती किंवा भीती वाटत होती म्हणून दिलं, की ऐश्वर्यावर शंका आली तुमच्या रूम मध्ये जाऊन ती काही करते म्हणून? खरं सांगा वंश, उगाच खोटं बोलू नका तुम्ही. कारण तुम्ही ज्या स्पीड मध्ये गेलात, आम्ही पूजेवरून उठू नका म्हटलं तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. याच्यावरनं मला असं वाटतंय की तुम्हाला ऐश्वर्यावर शंका येते, संशय येतोय, म्हणूनच तुम्ही तिला गोळी द्यायला गेला. बघायचं तर तुम्हाला रूम मध्ये काय अवस्था आहे.
तुम्ही काळजीपोटी तिला गोळी दिलीच नाही, बरोबर ना वंश? जानकीने हा जो प्रश्न विचारलेला असतो शर्वरीला, त्याच्याने शर्वरीची आता बोलतीच बंद झालेली असते. शर्वरीला असं वाटत असतं की सगळी अक्कल तिलाच आणि तीच फार मास्टर माइंड आहे, पण तिच्या पुढे सुद्धा कोणीतरी आहे याचा अंदाज तिला नसतो. तिला असं वाटतं की मी हे काळजी वगैरे दाखवेन, कारण ऐश्वर्याचं आणि तिचं मिनिटभर सुद्धा जमत नसतं. मग ऐश्वर्याचं डोकं दुखतंय म्हटल्यावर तिने पूजा चालू असताना ती बंद केलेली असते आणि घाईघाईने रूममध्ये येऊन तिला गोळी द्यायला लागलेली असते. याच्यावरून जानकीला कळालेलं असतं की ही घाबरलीये म्हणून ऐश्वर्याला गोळी द्यायला आली आणि ऐश्वर्या नेमकी रूममध्ये काय करते हे तिला बघायचं. तिला काळजी वगैरे अजिबात नाहीये, फक्त आणि फक्त ऐश्वर्या काय करते माझ्या रूममध्ये हे बघण्यासाठी शर्वरी आली याची खात्री आता जानकीला पटलेली असते. जानकी सुद्धा काही कमी नसते. जानकी अजिबात थांबत नाही आणि डायरेक्ट शर्वरीला म्हणूनच टाकते, वंच तुम्ही काळजीपोटी आला होता की तुम्हाला शंका होती ऐश्वर्या तुमच्या रूममध्ये काय करते म्हणून तुम्ही गोळी दिली? वंच आता मी जे प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर हवंया आणि अगदी खरं खरं उत्तर द्यायचंय. सांगा ना वंच, तुम्ही गोळी का दिली? काळजीपोटी की शंका होती म्हणून? खूप विचार करते, अगदी चपापलेली असते ही शर्वरी. काय उत्तर द्यावं काय नाही तिला काही सुचत नसतं. अगदी म्हणजे ती ऐन वेळेला काय उत्तर द्यावं तिला पटकन डोक्यात येतच नाही. आणि जानकी असं काही प्रश्न विचारेन तिच्या डोक्यात सुद्धा आलेलं नसतं. काय ग जानकी वहिनी, अहो वंच मी काय विचारते आणि तुम्ही कसला विचार करताय सांगा की? फार विचार करते आणि मग शर्वरी हसते. इतकी इतकी घाबरलेली असते शर्वरी, तिला काय उत्तर द्यावं आणि काही नाही काही सुचत नसतं. वंच मी साधा प्रश्न विचारला असू द्या, नाहीये तुमच्याकडे उत्तर तर नका नका देऊ, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. जानकीने प्रश्न विचारून जानकीची खात्री अजून बळकट झालेली असते की या शर्वरीचा काहीतरी काळा बाजार आहे. तिचा काहीतरी काळा बाजार आहे म्हणूनच ती एवढ्या घाईघाईने ऐश्वर्याच्या मागे रूममध्ये गेली आणि गोळी द्यायचं नाटक केलं. खरं तर तिने पूर्ण बेडरूम बघितली, कपाट बघितलं, सगळं व्यवस्थित आहे का. हिने जर काही केलंच नसतं तर तिने कपाट वगैरे बेडरूम चेक केलंच नसतं, पण काहीतरी हिचं आहे म्हणूनच ही एवढी घाबरली आणि कपाट वगैरे चेक करते. जानकीची जी शंका असते ती आता खात्रीत बदललेली असते आणि जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघी जणी आता जोमाने कामाला लागणार असतात, कारण त्यांची जी शंका आहे ती नुसती शंका नाही तर कदाचित ते खरं सुद्धा असू शकते. मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना आपण अगदी थोडक्यात बघूया. आता जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघी सुद्धा सगळं आवरल्यावर निवांत झालेलं असतं. आता बाहेर आलेले असतात, उभे असतात त्या निवांत अशा अंगणात आणि त्यांच्या चर्चा चाललेली असते. जानकी, थँक्यू सो मच, तू वेळेवर मला अलर्ट केलं म्हणून, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तू जर तिथे बाहेर तिचे टाइमपास करत तिला थांबवत नव्हती आणि जोरात ओरडत नव्हती तर तिने मला रंगे हात पकडलं असतं म्हणजे असतंच, यात काही शंकाच नाही. आणि तू जर आवाज देत नव्हती तर ती आज तमाशा करणार होती आणि सगळ्या याच्यातून ती सही सलामत सुटणार होती. जानकी, थँक्यू सो मच. तू जर वेळेत नव्हती ना तर खरंच माझं डोकं दुखायला लागलेलं असतं, अगदी फुटायची वेळ आलेली असते. जरा जरी तू लेट केलं असतं ना आवाज द्यायला तर सगळं अवघड होऊन बसलं असतं. जानकी म्हणते, ऐश्वर्या आजची वेळ तर निभावली आहे ग, पण खरं तर मला उद्याचं टेन्शन आलंय. उद्या सगळं कसं मॅनेज करायचं, उद्या कसं निभवायचंय सांग की. त्याच्या दर्शनाला आपण सगळे एकत्र जाणार आहोत, कळतंय का तुला? शर्वरी माणसांच्या रूमची झडती घ्यायची आपल्याला, त्यांच्या रूममध्ये पुरावा शोधायचा आहे. का तर कोणीतरी घरी राहिलं पाहिजे, तोच तो पुरावा शोधू शकतोय, बरोबर? पण आईंचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनीच एकदा जायचंय कुलदैवतेच्या दर्शनाला. मग आता जर दर्शनाला सगळ्यांनी जायचंय म्हटल्यावर मग घरी कसं सापडणार आणि आपल्याला वेळ कसा मिळणार ते रूम वगैरे चेक करायला, सगळंच अवघड होऊन बसणार आहे. आता जानकी, ऐश्वर्या, अवंतिकाला टेन्शन आलंय. आईने तर हट्ट धरलाय की सगळ्यांनी सोबत जायचंय दर्शनासाठी, आणि दर्शनासाठी सगळ्यांनी सोबत गेलं तर शर्वरीचं जे काळा बाजार आहे तो कसा उघडकीस येणार किंवा ती जे काय करते ते कसं सगळ्यांना कळणार. आता जानकी म्हणते, ऐश्वर्या उद्याचा प्लॅन आपला पचका होणार की काय काही कळत नाहीये. उद्याचा दिवस गेला तर मग शर्वरीने पाय रोवले म्हणून समज, तोपर्यंत ती पुरावे नष्ट करणार यात काही शंकाच नाही. जानकी म्हणते, ऐश्वर्या काही करून आपल्याला शोधायला लागणार आहे. हो, डोंट वरी जानकी, आणि सगळं सिम्पल या, डोंट वरी. कसं आहे ना, उद्या माझं परत डोकं दुखणार आहे आणि डोकं दुखणार म्हटल्यावर मी घरीच थांबणार, मला चक्कर वगैरे येणार, बरं वाटत नसणार आहे. मग मी घरी थांबले की सगळं काही शोधणार म्हणजे शोधणार. जानकी, डोंट वरी. जानकी आणि ऐश्वर्या घरी थांबलेले असतात आणि आता पटापट ते रूमची झडती घ्यायला सुरुवात करतात. सगळी शोधाशोध सुरू केलेली असते, कारण कमी वेळ असतो, त्या कधीही माघारी येणार असतात. त्यासाठी पटापट ह्या शोधायला लागलेले असतात. शोधाशोध केल्यावर यांना कपाटाच्या वर मोबाईल सापडलेला असतो ऐश्वर्याला, आणि त्या मोबाईल असतो तो विक्रांतचा. मागच्या वेळेला जो सापडला होता तोच मोबाईल असतो आणि तो चुकून कपाटाच्या वर राहिलेला असतो. ऐश्वर्याच्या हाती तो मोबाईल लागलेला असतो. आता तिला बऱ्यापैकी त्या मोबाईलमधनं माहिती मिळालेली असते, मेसेज वगैरे, कॉल डिटेल
सगळं मी आलेलं असतं की म्हणते आदल्या दिवशी नानांना विक्रांतने फोन केला होता आणि कदाचित सगळं काही ते सांगितलं असेल. ती वाया गेली आणि सगळ्यांनाच फसवती असं नानांना मेसेज सुद्धा केला होता अगदी स्पष्ट. हाच पुरावा शर्वरी वंशांच्या विरोधात वापरायचा आहे. जानकीला आणि ऐश्वर्याला चांगला भक्कम असा पुरावा मिळालेला असतो. तोपर्यंत शर्वरी आणि राहुल अगदी घाईघाईने निघालेले असतात आपल्या बेडरूमकडे. या बेडरूम मधून बाहेर आल्या आणि शर्वरी आणि राहुल त्यांच्या समोर उभे राहिलेले असतात. बघू आता काय आणि कसे यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आणि नेमकी शर्वरी काय करते हे सगळ्यांच्या समोर येणार का, त्यासाठी बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.